बघा आपल्याला या लेक्चरमध्ये प्रॅक्टिस सेट 2.2 बघायचा आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला 2.2 मध्ये फॅक्टरायझेशन पद्धत आहे, फॅक्टरायझेशन मेथड. मग आता नेमकं फॅक्टरायझेशन मेथड काय ती पहिले आपण समजून घेऊ, आणि एकदा ही मेथड जर आपल्याला कळाली तर आपण त्याच्यावरती जेवढे एक्झाम्पल आहे पुढं काय ते 7-8-10 एक्झाम्पल आहे 2.2 मध्ये ते सर्व इझिली सॉल्व्ह करू शकतो. पण पहिले फॅक्टरायझेशन नेमकं कन्सेप्ट काय ते आपण समजून घेऊ. फॅक्टरायझेशनचा अर्थ काय, फॅक्टर्स पाडणे. काय करायचं, फॅक्टर. मग आता हे फॅक्टर कसे पाडले पाहिजे ते आपण पहिले बघू. जर बघा इकडे लक्ष द्या, सपोज तुम्हाला एखादा क्वेश्चन असा दिला आहे, काय दिलेला आहे की एक्स स्क्वेअर मायनस 4x मायनस 5 इज इक्वल टू 0. हे एक तुम्हाला एक क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. लक्ष द्या, लिहू नका कोणीच, फक्त इकडे 2 मिनिट लक्ष द्या. सपोज एक तुम्हाला क्वाड्रेटिक इक्वेशन काय, एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 5 हे तुम्हाला एक क्वाड्रेटिक इक्वेशन दिलं आहे. आणि हे क्वाड्रेटिक इक्वेशनचे तुम्हाला रूट्स काढायचे असतात. काय काढायचे असतात, रूट. आणि रूट्स काढणं म्हणजे काय, एक्सची व्हॅल्यू काढणं. म्हणजे इथं एक्स व्हेरिएबल आहे ना, तर एक्सची व्हॅल्यू काढायची. वाय व्हेरिएबल असेल तर वायची व्हॅल्यू, एम व्हेरिएबल असेल तर एमची व्हॅल्यू. म्हणजे तुम्हाला फॅक्टरायझेशन मेथडने काय फाइंड आउट होतं, रूट्स फाइंड आउट होतात. आणि तुम्हाला जर क्वाड्रेटिक इक्वेशन फॅक्टरायझेशन पद्धतीने जर सॉल्व्ह करायला लावलं तर याचा अर्थ काय, तुम्हाला रूटच्या व्हॅल्यू काढायच्या आहे. म्हणजे एकची व्हॅल्यू काढायची किंवा एखादा फॅक्टर एम असेल तर एमची व्हॅल्यू काढायची. लक्षात येईल का. म्हणजे पहिले आपल्याला प्रॅक्टिस सेटमध्ये बघा रूट ऑलरेडी दिलेले होते, आता रूट काय करायचे आपल्याला काढायचे. मग ही फॅक्टर्स पाडण्याची पद्धत काय ते आपण समजून घेऊ. फॅक्टर पाडण्यासाठी 2च कन्सेप्ट आहे. आपल्याला असे 2 नंबर शोधायचे असतात का त्यांचं मल्टिप्लिकेशन आणि त्यांची ॲडिशन कोणत्या तरी नंबर सारखी आली पाहिजे. मग कशी आली पाहिजे बघा, हा जो एक्स सोबत जो असतो का, एक्स सोबत म्हणजे स्क्वेअर सोबत नाही पाहिजे आणि विदाऊट एक्स सोबत नाही पाहिजे. म्हणजे ज्याचा व्हेरिएबल फक्त काय एक्स असेल किंवा एम असेल किंवा वाय असेल. मग याचे आपल्याला नेहमी काय करायचे असतात, फॅक्टर्स पाडायचे असतात. नेहमी मधल्याचेच पाडायचे असतात. म्हणजे जो फक्त एक्स सोबत आहे का त्याचेच फॅक्टर पाडायचे असतात. मग आता फॅक्टर्स कसे पाडायचे, तर ॲडिशन एवढी आली पाहिजे आणि मल्टिप्लिकेशन एवढं आलं पाहिजे. काय बोललो मी, ॲडिशन किती आली पाहिजे, -4 आली पाहिजे. आणि मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे, -5. मग मल्टिप्लिकेशन -5 आलं पाहिजे आणि ॲडिशन काय आली पाहिजे, प्लस काय आली पाहिजे, -4. असे एखादे आपल्याला काय करायचे, 2 नंबर फाइंड आउट करायचे. मग असे नंबर फाइंड आउट होऊ शकतात का, तर होऊ शकतात. बघा मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे, 5. मग आपण हे करू शकतो ना, 5 1 जा 5, बरोबर का नाही. 5 1 जा किती जाणार आहे, 5. बट ह्या दोघांचा कॅल्क्युलेशन ॲडिशन किती आली पाहिजे बरं, -4 आली पाहिजे. मग याला काय करावं लागेल, याला मायनस द्यावं लागेल, याला काय करावं लागेल, प्लस. आता गंमत बघा, पुन्हा एकदा क्रॉस चेक करायचं. 5 1 जा 5 मायनस इंटू प्लस काय होणार आहे, मायनस. म्हणजे एक कंडिशन आपली सॅटिस्फाय झाली. आता सेकंड बी व्हायला पाहिजे. मग आता बघा -5 आणि इथं काय +1. मग -5 + 1 किती होणार आहे, -4. ती पण व्हॅल्यू काय झाली आपली, सॅटिस्फाय झाली. मग एकदा ह्या जर आपल्याला 2 नंबर जर मिळाले तर हा जो x आहे का, याला x देऊन टाकायचा आणि याला पण x देऊन टाकायचा. मग आता इथून पुढे ही टर्म लिहायची नाही आपल्याला, बाकीच्या 2 टर्म तशाच लिहायच्या. म्हणजेच काय होईल बघा, हा एक्स स्क्वेअर असाच राहणार आहे, हा -5 पण तसाच राहणार आहे. फक्त -4x ऐवजी आपल्याला काय लिहायचं आहे, -5x + 1x. मग बघा ना, -5x आणि 1x यांचं कॅल्क्युलेशन केलं तरी किती येणार आहे, -4x असते येणार आहे. आलं का लक्षात. म्हणजे याच्याऐवजी मी फक्त या 2 टर्म मांडल्या आणि ते फॅक्टर असे पाडले. मग आता सेकंड स्टेप, पुढची स्टेप काय असते, ह्या एक्स वाल्या टर्म आणि एक एक्स वाले आणि एक विदाऊट एक्स वाले याच्यातून कोणी कॉमन निघतं का बघायचं. ह्या दोघांमधून कोण कॉमन निघणार आहे, एक्स कॉमन निघणार आहे. एक्स कॉमन काढून घ्यायचं. मग एक्स स्क्वेअरमधून एक्स कॉमन काढल्यावर मध्ये कोण राहील, फक्त एक्स. कारण की एक्स स्क्वेअरचा अर्थ काय, तिथं 2 एक्स आहे. एक एक्स बाहेर काढला आणि एक एक्स मध्ये राहिला ना, बरी इथं मायनस म्हणून इथं मायनस आलं साईन. ह्या 5x मधून कोण कॉमन काढला आहे, एक्स. म्हणजे कोण मध्ये राहणार आहे, 5. ब्रॅकेट कंप्लीट करून घ्यायचं. इथं कोणता साईन आहे, प्लसचा, मग इथं प्लस देऊन टाका. ह्या दोघांमध्ये काही कॉमन निघतो का, 1 कॉमन निघतो. व्हेरी गुड. याच्यात पण 1 आहे आणि याच्यात सुद्धा 1 आहे, कारण की 1 5 जा 5. मग इथं 1 कॉमन काढला. मग आता 1 आणि x मधून जर 1 कॉमन काढल्या मध्ये कोण राहिलं, फक्त x.
इथं एक्स इथं 1 कॉमन काढला तरी काय राहणार आहे -5 राहणार आहे, कारण की 1 5 जा 5, 4 ने होणार बरं का इथं काय होणार आहे 5. आता बघा आपलं आन्सर तेव्हाच बरोबर असतं ज्यावेळेस दोन्ही पण ब्रॅकेट सेम असतात. जर ब्रॅकेट तुमचे जर सेम नसेल त्याचा अर्थ आपलं उत्तर चुकलेलं आहे. मग आपले दोन्ही बॉक्स सेम आले का आले. मग आता 2 बॉक्स जर सेम आले असेल तर त्याच्याऐवजी एकच बॉक्स घ्यायचा आपल्या आन्सरमध्ये पुढं, म्हणजे एक्स मायनस काय घ्यायचा 5. ह्या दोनपैकी काय करायचं एकच घेऊन टाकायचं आणि जे उरलेलं आहे का ब्रॅकेटच्या बाहेर त्याला एका ब्रॅकेटमध्ये टाकून द्यायचं. मग कोण राहिला x + 1 आणि इज इक्वल टू याला काय असतो बरं 0. इथं पण इक्वल टू 0, इथं सुद्धा इक्वल टू काय असेल 0. मग आता हे इक्वेशन तयार होईल आणि हे इक्वेशन तयार होणार आहेत, याला दोघांना पण 0 0 मानून द्यायचं. म्हणजेच काय होईल बरं इथं आता x - 5 इज इक्वल टू 0 और रूट येणार आहे याच्याले, और हे एक इक्वेशन असेल किंवा दुसरं कोणतं असणार आहे x + 1 इज इक्वल टू 0. हा -5 आहे तिकडे याला काय होणार आहे प्लस, म्हणजे देअरफॉर x इज इक्वल टू काय असेल 5 और x इज इक्वल टू किती असणार आहे -1 + 1 तिकडे याला काय झालं -1. म्हणजे याचा अर्थ दिलेल्या क्वाड्रेटिक इक्वेशनचे रूट कोणते असणार आहे +5 - 1. दिस इज आवर रूट्स. बस एवढंच काढायचं असतं. म्हणजे फॅक्टरायझेशन मेथडने फक्त आपल्याला काय काढायचे रूट्स काढायचे आहेत. लक्षात येईल का काय बोललो नक्की का. हे एक एक्झाम्पल लिहून घ्या, नंतर आपण प्रॅक्टिस सेट 2.2 चे एक्झाम्पल घेऊयात. काय म्हणतो डॉक्टर. हो हां कोणते हे का बघा पुन्हा एकदा मी सांगतो. आपल्याला असे 2 नंबर काढायचे की लक्ष द्या रे. फॅक्टर्स पाडणं म्हणजे आपल्याला असे 2 नंबर शोधायचे का त्यांचा मल्टिप्लिकेशन कोणा एवढं आलं पाहिजे शेवटच्या नंबर एवढं, म्हणजे विदाऊट व्हेरिएबल वाल्याबरोबर. विदाऊट व्हेरिएबल आहे ना, मग एवढं काय आलं पाहिजे मल्टिप्लिकेशन. असे 2 नंबर काढायचे आणि असे तेच 2 नंबर पाहिजे का त्यांची ॲडिशन किती आली पाहिजे एक्स व्हेरिएबल सारखी आली पाहिजे. ॲडिशन असं आपण अलग लक्षात. मग आता आपण काय केलं 5 × 1 = 5, पण आता आपली तर -4 आणायचं आहे ना, मग ती थोडी ॲडजस्टमेंट करता आली पाहिजे. मग इथं घ्या मायनस, इथं घ्या प्लस. मग -5 मधून +1 जर गेला तर काय राहील -4. मग -4 आलं आहे ऑलरेडी आपला. आणि तसं बी 5 × 1 = 5 आणि इथं काय यायला पाहिजे पण मायनस. मग इथं मायनस इंटू प्लस काय होतं मायनस होतं, आलं मायनस. इथं बघा जर इथं 5 आणि 1 फॅक्टोरियल पडले, आता काहींच्या मनात येईल याला जर आपण प्लस दिले याला जर काय दिलं मायनस, तर आता बघा यांचं मल्टिप्लिकेशन किती होणार आहे 5 × 1 = 5 प्लस इंटू मायनस मायनस. आपली एक कंडिशन सॅटिस्फाय झाली, पण सेकंड नाही होणार. काय नाही होणार ते बघा. याला आपण दिलं प्लस, याला काय दिलं मायनस. ह्या दोघांचं कॅल्क्युलेशन काय होईल रे +5 - 1 किती होणार आहे 4. आणि मोठ्या संख्येला कोणतं साईन आहे प्लस, पण आपल्याला +4 नाही पाहिजे, आपल्याला कोण पाहिजे मायनस. म्हणून ते साईनचं काय करता आलं पाहिजे ॲडजस्टमेंट करता आली पाहिजे. लक्षात आलं का. म्हणजे एकदा ते थोडी प्रॅक्टिस झाल्यावर कळून जाईल तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाही. लक्षात येईल. एवढं एक एक्झाम्पल लिहून घ्या, मग आपण प्रॅक्टिस सेटमध्ये डायरेक्ट काय एक्झाम्पल ते बघूयात. आता जे आपण एक्झाम्पल बघितलं त्याच एक्झाम्पल आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.2 डिपेंड आहे. मग आता 2.2चं पहिलेच एक्झाम्पल आपण काय बघू. त्याच्यात डायरेक्ट काय दिलं आहे बरं. पहिला क्वेश्चन काय दिला आहे सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन. म्हणजे आपल्याला खालील क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व करायचं आहे, बट बाय फॅक्टरायझेशन मेथडने. मग आता फॅक्टरायझेशन मेथड काय बघा. मग पहिले एक्झाम्पल घेऊ आपण. काय बरं पहिले एक्झाम्पल. फर्स्ट एक्झाम्पल काय x² - 15x + 54 इज इक्वल टू काय 0. लक्ष द्या रे, लिहू नका ते, लक्ष द्या, पेन खाली ठेवा. आता यांचे काय काढायचे बरं आपल्याला फॅक्टर्स काढायचे. मग आता मला सांगा मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे त्या 2 नंबरचं 50, आणि त्याच 2 नंबरची ॲडिशन किती आली पाहिजे -15 आली पाहिजे. असे 2 नंबर आपल्याला फाइंड आउट करायचे. कोणते राहील रे व्हेरी गुड. काय असणार आहे 9 × 6 किती होतात 54 होतात ना. मग तिकडे लक्ष द्या काय म्हणतोय. याचे फॅक्टर्स पाडायचे कोणाचे बरं 15चे.
15चे फॅक्टर्स काय पडणार आहे मग? ह्या 15चे फॅक्टर्स 9 and 6. 9 आणि 6 किती जाणार आहे? 15. इथपर्यंत आपल्याला कळालं आहे. 9 6 जा किती जाणार आहे? 54. हे बरोबर झाले. पण आता इथं आपली ॲडिशन बघा, 9 + 6 काय होणार आहे? 50 + 50. पण आपल्याला कोण पाहिजे रे? मायनस. मग काय करावं लागेल आपल्याला? याला पण मायनस द्यावं लागेल आणि याला सुद्धा मायनस द्यावं लागेल. बरोबर ना? -9 - 6 -50 आलं. -50. पुन्हा आता हे मॅच होतं का नाही बघा. 9 × 6 किती जाणार आहे? 54. मायनस इंटू मायनस प्लस. सर्व मॅच झालं. आता आपलं काही टेन्शन राहिलं का नाही? असं सर्व मॅच करून बघायचं पहिलं. लक्षात आलं? साईन का आले कसे? मग तुम्हाला सांगितलंय आता हे 15 एकच्या ऐवजी आपल्याला कोण लिहायचं आहे? -9 - 6. पण याला काय देऊन टाकायचे? यांच्यावाले x देऊन टाकायचं. आता याचा विषय संपलाय. बरोबर ना? मग आता काय होईल बघा, इथं लिहून घातलं सर हे गिवन इक्वेशन आहे, जसं आहे तसं लिहून घ्या. मग याचे फॅक्टर्स काय होणार आहे बरं? x². आता हे आपल्याला काढून टाकायचं आहे. त्याच्याऐवजी काय येणार आहे? -9 - 6x + 54 = 0. फर्स्ट टर्म तशीच आहे, थर्ड टर्म पण तशी आहे, फक्त मधली टर्म जी आहे ती रिप्लेस केली. कोणाला? त्या फॅक्टर्सला. लक्षात येईल का? नक्की कळतं आहे ना? काही डाऊट कोणाला नाही? मग आता तुम्हाला नेक्स्ट स्टेप मी काय सांगितलेली बरं? पहिल्या 2 मधून कोणतरी एक कॉमन येतो आणि दुसऱ्या 2 मधून कोणतरी एक कॉमन येतो. मग काय येईल बघा? देअरफॉर कोण कॉमन याच्यामध्ये? पहिल्या याच्यात हमखास x येणार आहे. म्हणजे कोण इथं x कॉमन जर आला, x² मधून x काढल्यावर काय शिल्लक राहील मध्ये? x's. इथं काय बरं? -9x मधून x कॉमन काढला, कोण राहणार आहे? 9. इथं साईन काय आहे? मायनस. मग इथं मायनस देऊन टाका. आता कोण कॉमन निघेल याच्यातून? 6च्या टेबलमध्ये 6 पण आहे आणि 54 पण आहे. मग त्याला 6लाच कॉमन काढून घेऊ आणि ब्रॅकेटमध्ये. आता मी तुम्हाला आधीच सांगितलंय, ब्रॅकेटच्या बाहेर जर मायनस साईन असेल तर मधले साईन काय होतात? चेंज. आता इथं 6x आहे ना, 6 कॉमन काढून घेतला म्हणजे राहिलं कोण बरं? x. बरं, हा मायनसवाला होता ना, पण आता काय होईल तो? प्लसवाला. ओके. आता हा काय बरं? प्लस आहे, पण बाहेर कोण चिन्ह आहे? मायनस. मग आता मधलं चिन्ह काय होतं? चेंज. म्हणजे प्लसचं काय झालं आता? मायनस. आता 55 मधून 6 जर कॉमन काढलं काय राहणार तुमचा? 9. कारण की 6 9 जा 54. लक्षात आलं काय केलं? म्हणजे थोडक्यात काय केलं आपण? 54ला कशाने डिवाइड केलं? 6ने. 6 1 जा 6, 6 9 जा किती जाणार आहे? 54. म्हणून 6 मध्ये राहिला. लक्षात आलं का रे? नक्की स्टेप कळली. = काय बरं आपलं आता? 0. दोन्ही बॉक्स सेम आहे का आपले? जर दोन्ही बॉक्स सेम असेल तर आपलं उत्तर बरोबर, आन्सर बरोबर, नाही तर नाही. मग आता देअरफॉर 2 बॉक्सच्या ऐवजी आपण एकच बॉक्स लिहितो. मग x - 9 आणि उरलेला बाहेरचं सर एका बॉक्समध्ये टाकून देतो. म्हणजे काय? x - 6 = काय? 0. इथपर्यंत कळेल सरांना? नेक्स्ट. आता हे दोघं पण काय करून घ्यायचे असतात आपल्याला? सेपरेट लिहून घ्यायचे. म्हणजेच काय होईल रे? देअरफॉर x - 9 = 0. और एक तर हे आन्सर असेल किंवा दुसरं काय असेल? x - 6 = 0. मग आता हे काय करायचं आपल्याला? x च्या व्हॅल्यू काढायचे आहे ना. मग आता हा 9 मायनस इकडे गेला काय होणार आहे? प्लस होऊन जाणार आहे. मी इकडे लिहितो देअरफॉर x = किती होणार आहे? 9. और x = काय होणार आहे? x = काय होणार आहे? 6. और लिहा नाही तर अँड लिहा, काही फरक पडत नाहीये. तसं काय एवढं नाही बघ ना. काय होणार आहे? मायनस इकडे झालं काय येणार आहे आपलं? प्लस होणार आहे. म्हणजे 1 ची व्हॅल्यू किती आली? 9 आणि 1 ची व्हॅल्यू काय आली बरं आपली? 6 पण आली. मग आपण काय म्हणू शकतो लास्टमध्ये? देअरफॉर x = 9 and x = 6 are factors of given quadratic equation. फॅक्टर्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. फॅक्टर्स म्हणण्यापेक्षा रूट म्हणा, आर रूट्स म्हणा, कारण की रूटच शब्द वापरला आहे ना. आर रूट्स ऑफ गिवन इक्वेशन. म्हणजे कोणते रूट आले बरं दिलेले इक्वेशनचे? 9 and 6. लक्षात येईल. क्वेश्चन नंबर 2 काय बरं आपला? x² +
एक्स मायनस 20 इज इक्वल टू 0. हे आपल्याला सॉल्व करायचे, फॅक्टर्स पाडायचे. लक्ष द्या इकडं. मग काय होईल बघा त्याचे फॅक्टर्स. गिवन इक्वेशन जे आहे ते लिहून टाका. मग आता एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल टू 0 याचे फॅक्टर्स पाडायचे. कोणाचे फॅक्टर पाडायचे आपल्याला? एक्सचे, म्हणजे 1 एक्सचे थोडक्यात, बरोबर ना. मग कसे फॅक्टर्स पडतील बरं ते? एक्सचे 1 एक्सचे फॅक्टर कसे पडणार आहे बरं? मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे? 20 आलं पाहिजे. मग आता असा आपल्याला नंबर 2 शोधायचे का त्यांच्यात डिफरन्स एक आला 1 आला पाहिजे आपोआप होईल. म्हणजे काय बघा 5 × 4 5 4 जा किती होणार आहे? 20 होणार आहे का? पण इथं किती आलं पाहिजे आपले ॲडिशन? +1 आली पाहिजे. का आले पाहिजे? प्लस. मग बघा एक अजून मी कॉमन गोष्ट सांगतो. इथं जे साईन असतं का हे नेहमी मोठ्या नंबरला द्यायचं, नेहमी. लक्षात आलं मी काय बोललो? इथं कोणतं साईन आहे? मग इथं मोठं कोण आहे? 5ला मोठं देऊन टाका, बाकीच्याला मायनस देऊन टाकायचं. म्हणजे तुमचं काय होणार इथं? +5 - 4 1 होणार आहे. आला का 1 तुमचा? 1 सांगतो ना मायनस करायचं. मग इथं मायनस असतं, इथं मायनस करावं लागलं असतं. 90% हे तुमचं असंच राहतं, 10% चेंज होतं. कसं ते पुढे गेलं सांगतो मी तुम्हाला. लक्षात आलं की मी आत्ता इथं काय बोललो? मी इथं बघा +5 - 4 म्हणजे 1 येणार आहे, म्हणजे 1 एक्स येणार आहे. आणि मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे आपलं? 20. 5 × 4 किती झाले? 20 प्लस इंटू मायनस का येणार आहे? मायनस. आलं सर्व मॅच झालं. म्हणजे आता फक्त ह्या टर्मच्या ऐवजी आपल्याला काय लिहायची बरं? 5 वाले आणि 4 वाले. याला एक याचं एक्स देऊन टाकायचं आणि याला पण या बिचारायला याचं एक एक्स देऊन टाकायचं. मग काय राहील बरं? फर्स्ट टर्म काही चेंज होणार आहे का? नाही. लास्ट टर्म काही चेंज होणार आहे का? नाही. इज इक्वल टू पण काही चेंज होणार नाही. फक्त याच्याऐवजी आपल्याला काय लिहायचं आहे? +5x - 4x. लक्षात आलं काय केलं? मग आता तुम्हाला आधीच सांगितलंय मी या दोघांमधून कोणतरी एक कॉमन निघणारच आहे आणि ह्या दोघांमधून सुद्धा काहीतरी कॉमन काढायचाच असतो, निघतोच. मग आता पहिल्याच्यातून नेहमी किती कॉमन निघतो आपल्याला सांगितलंय? एक्स. एक्स स्क्वेअरमधून एक्स काढल्यावर किती मध्ये राहील? एक्स राहणार आहे. मध्ये काय इथं? 5 प्लस आहे. 5x मधून एक्स कॉमन काढलं का राहिलं? 5. इथं कोणतं साईन आहे? मायनस. इथं 4 आणि इथं 20 दोघं बी 4च्या टेबलमध्ये, म्हणून 4 काय येणार आहे? कॉमन येणार आहे. मग 4 कॉमन काढल्यामध्ये कोण राहिलं? फक्त एक्स. बाहेर साईन कोणतं आहे? मायनस. मग मायनसचं काय होईल आता? प्लस. मग आता 20 मधून जर 4 कॉमन काढल्यावरती 4 किती जा 20? 5 जा 20 इज इक्वल टू काय? 0. 2 बॉक्स सेम आहे का? 2 बॉक्स सेम असले तरच आपण काय आन्सर बरोबर आहे. मग 2 बॉक्सच्या ऐवजी आपण किती लिहितो? फक्त एकच बॉक्स. मग एक्स प्लस किती होणार आहे? 5. आणि उरलेलं सर्व काय करायचं? एका ब्रॅकेटमध्ये टाकायचं आहे x - 4 इज इक्वल टू काय? 0. मग ते दोघं पण काय घेऊन टाकायचे? 0 0 घेऊन टाकायचे. मग काय होईल बघा इकडं? x + 5 इज इक्वल टू 0 अँड x - 4 इज इक्वल टू 0. हा प्लस इकडे गेला का होणार आहे? मायनस. देअरफॉर x इज इक्वल टू पहिलं रूट काय आलं? -5 अँड सेकंड रूट काय येणार आहे? x इज इक्वल टू -4 तर तिकडे गेला काय होणार आहे? +4. म्हणून आपण म्हणू शकतो देअरफॉर x इज इक्वल टू -4 अँड -5 अँड 4 आर roots of given quadratic equations. quadratic equation लक्षात येईल का? नक्की गेलो. तुम्हाला मागच बोललो तुम्ही -5 आणि काय येईल आन्सर? 4 येईल लक्षात? नक्की. काय बरं थर्ड वाला एक्झाम्पल सांगा. एक्झाम्पल नंबर 3. 2y² प्लस 27x y 27y प्लस 13 इज इक्वल टू 0. याचे काय करायचे आपल्या फॅक्टर्स? लक्ष द्या इकडे सरांनी, लिहू नका आता. याचे काय करायचे? फॅक्टर्स. पण आता एक गोष्ट लक्षात ठेवा, फॅक्टर्स पाडताना एक रूल आहे. कोणता रूल आहे? का ह्या व्हेरिएबल जो स्क्वेअरचा व्हेरिएबल आहे का त्याच्याबरोबर जर कधी नंबर आला तो काय करायचा? ह्या विदाऊट व्हेरिएबलवाल्याला पहिले मल्टिप्लाय करून घ्यायचं. काय करून घ्यायचा? मल्टिप्लाय. म्हणजे काय बन रे? 2 13 जा किती होणार आहे बघा?
2 13 किती होणार आहे 26. मग आता लक्ष द्या, इथं मग 30 कन्सिडर नाही करायचं, इथं किती कन्सिडर करायचं, मग आता 26 कन्सिडर करायचं. लक्षात आलं की मी काय बोललो. जर ह्या स्क्वेअर व्हेरिएबल सोबत जर कोणताही नंबर आला तर तिने कोणाला मल्टिप्लाय करून घ्यायचं, विदाऊट व्हेरिएबलवाल्याला. मग करून इथे जर 3 आला असतं तर काय केलं असतं, 13 3 जा 39, बरोबर ना. म्हणजे जो काही इथं नंबर येईल का तिने कोणाला मल्टिप्लाय करायचं, लास्टवाल्याला, म्हणजे विदाऊट व्हेरिएबलवाल्याला. मग यांचं मल्टिप्लिकेशन किती आलं 26. आता आपण डोक्यात ठेवायचं 13 घ्यायचा का नाही, आता काय कन्सिडर करायचं आपल्याला, 26 कन्सिडर करायचं. म्हणजे आता मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे 26 आणि ॲडिशन किती आली पाहिजे +27 अशी आली पाहिजे. मग आता मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे 27. मग असे कोणते दोन नंबर आहे का ज्यांचं मल्टिप्लिकेशन 26 आहे आणि ॲडिशन 27 आहे. व्हेरी गुड. 26 1 जा 26, 26 1 जा 26. मल्टिप्लिकेशन आलं का आपलं, आलं. आता काय आणायचे आपल्याला, ॲडिशन किती आणायची आहे +27. माझी जर प्लस घेऊन टाका, इथं बी प्लस घ्या, +26 +1 म्हणजे किती नाही +27 झालं मॅच. पुन्हा हे एकदा मॅच होतं का बघा, 26 1 जा 26, प्लस इंटू प्लस प्लस राहणार आहे, सर्व मॅच झालं आपलं. झालं का नाही, कळालं सरांना. पण आता पुन्हा काय म्हणतोय, जरी आपण हे कॅल्क्युलेशन केलं तरी सुद्धा हे दोघं काही चेंज करायचे नसतात, तरी चेंज नाही करायचे, आहे तसेच मानून द्यायचे. म्हणजेच काय बघा, आता गिवन इक्वेशन पुन्हा लिहून टाका वाटलं सर. गिवन इक्वेशन काय, 2y² + 27y + 30 = 0. तुम्हाला मी सांगितलंय फक्त हे रिप्लेस कोण होणार आहे, हा मधले टर्म. बाकीच्यांना काही धक्का लावायचा का नाही, बाकीच्यांना धक्का लागला तर पाप होतं मग थोडं. लक्षात, ते पाप करायचं का आपण नाही करायचं. मग बाकीच्या संख्या तसंच लिहून टाका, 2y² आणि अजून इकडं कोण आहे 30 = 0. याच्यात काही चेंज होणार नाही. मग आता फक्त +27y ऐवजी काय आणायचं आपल्याला +26y, कारण की याला पण y घ्यायचं आणि याला सुद्धा काय घ्यायचं असतो y, व्हेरिएबल घेऊन टाकायचा. प्लस काय होणार आहे 1y किंवा फक्त y लिहिला तरी चालेल, 1 लिहिला नाही तरी चालेल, लिहिला तरी चालेल, काही फरक पडत नाही. मग आता नेक्स्ट काय होईल, तुम्हाला मी सांगितलं नेक्स्ट स्टेप काय असते बरं आपले, पहिल्या दोनमधून कोणतरी कॉमन निघणार आहे, दुसऱ्या दोनमधूनही कोणतरी कॉमन निघणार आहे, काढावंच लागणार आहे तो आपल्याला. मग आता बघा पहिल्या याच्यातून कोण कॉमन निघणार आहे, देअरफॉर y, 2y कॉमन निघेल बघा ना, 2 पण आहे इथं आणि इथं 26 आहे, 26 ला 2 ने डिवाइड होतं का, होतं ना. मग 2 पण कॉमन निघू शकतो. म्हणजे 2 पण कॉमन काढला आणि y पण कॉमन काढला, मग काय शिल्लक राहील, 2 तर कॉमन काढलाय, 2y पैकी 1y तर घेतलाय, राहिला काय फक्त आपला प्लसला प्लस घेतला. 26 मधून मी 2 घेतला म्हणजे किती राहणार आहे 13, कारण की 13 2 जा 26 होईल ना. नाही तर असं नका करू बरं का, हा 2 बाहेर काढला आणि मध्ये 6y लिहिला, ध्यान आहे ना तुम्ही सर. कारण मी काय बोललो, असं नका करू सर, हा तुम्ही 2 बाहेर काढलाय, मग हा 2 जसा घेतला तसा हा मी 2 बाहेर घेणार आणि मध्ये 6y लिहिणार, असं काही करू नका. ध्यान झालं काय, असं नाही करणार कोणी. मग आता ब्रॅकेट कम्प्लीट, प्लसला प्लस, इथं 1 आहे इथं 13 आहे, म्हणजे कॉमन फक्त 1 निघू शकतो. मग इथं जर 1y मधून 1 कॉमन काढला, काय शिल्लक राहिला मध्ये रिमेन y. इथं प्लस आहे म्हणून प्लस, 13 मधून 1 कॉमन काढला तरी 13 राहणार, कारण की 13 1 जा 13, बरोबर ना. = किती इकडं 0. दोन्ही बॉक्स सेम आहे का आपले, आणि दोन्ही बॉक्स सेम असल्या तर आपल्याला एकदाच लिहायचं, तर आपला आन्सर बरोबर. मग पहिला ब्रॅकेट काय आहे y + 30 आणि सेकंड ब्रॅकेट काय राहणार आहे 2y + 1 = इथपर्यंत कळालं सरांना. आता काय करायचं असतं आपल्याला, दोघांना पण 0 0 मानून घ्यायचं आहे, म्हणून देअरफॉर काय होईल इथं y + 30 = 0 अँड सेकंड रूट काय 2y + 1 = 0. आता हा +13 आहे, अपोजिट साईडला गेला काय होणार आहे -13, देअरफॉर y = -13 अँड आता हा +1 आहे, तिकडे याला काय होईल मायनस, मग 2y = काय होणार आहे -1. पण आपल्याला फक्त व्हॅल्यू कोणाची काढायची असते y ची, 2 पाहिजे का आपल्याला नाही. मग 2 इथं मल्टिप्लाय, अपोजिट साईडला काय गेलं काय होईल डिवाइड होऊन जाईल, देअरफॉर
देअरफॉर ही तर वायची व्हॅल्यू काही चेंज होणार आहे का नाही. y इज इक्वल टू 13 आणि इथं काय होणार आहे y इज इक्वल टू -1 तसाच ठेवला फक्त 2 इथं मल्टिप्लाय इकडे आला काय झाला डिवाइड म्हणजे सेकंड वायची व्हॅल्यू किती आली बरं सेकंड रूट -1/2 आणि देअरफॉर आपण काय म्हणू शकतो y इज इक्वल टू -30 अँड -1/2 आर रूट्स ऑफ गिवन quadratic equation. रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन लक्षात येईल. कळलं श्रावणी नक्की. पहिली गोष्ट ही आहे ही इंग्लिशच नव्हतं यायला पाहिजे यायला काय इंग्लिश आले काय माहिती लय भांगारगिरी. मराठीत असतं तर किती भारी असतं नाही काय इंग्लिश आहे येड्याचा बाजार आहे नुसतं. हां मराठीत जेवढं चांगलं कळेल तेवढं इंग्लिशमध्ये चांगलं कळेल का कळूच शकत नहीं कारण कि आपली मातृभाषाच मराठी है. हिंदी में जितना अच्छा समझ में आता है उतना अच्छा इंग्लिश में आता है क्या नहीं क्योंकि हिंदी हमारी मदर टंग लैंग्वेज है ना. ये इंग्लिश त्याच्या आईला कुठून आणलं काय माहिती. इंग्लिशची एवढी बेकार हाल आहे तुम्हाला मी सांगू का. खरं आपले जे पोरं आहे ना 10वी 12वीला किंवा जे शाळेत हे खूप हुशार आहे पण प्रॉब्लेम एका गोष्टीमुळे होतं काय इंग्लिशमुळं आपली काय राहिली थोडी गुच्छी राहिली. इंग्लिश जर नसतं ना हे सर्व मराठीत असतं ना आपले टॅलेंट असतो भयानक टॅलेंट. प्रत्येक घरात एक डॉक्टर प्रत्येक घरात एक इंजिनियर प्रत्येक घरात एक कलेक्टर असे असते एवढे हुशार असते. ही सर्व घाण कोणी केली आहे इंग्लिशने केली लय बेकार इंग्लिश. बरं त्याला काही असा बेस पण नाही काय म्हणावं. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. माझा मुलगा आहे आता दुसरीला गेला तो आता इंग्लिश मराठी चांगला वाचतो आणि तो आता इंग्लिश वाचायला शिकू राहिला. तर आता 2-3 दिवसापूर्वी काय झालं त्याला एक काहीतरी पोएम होते काहीतरी त्याच्यात असं होतं काय स्नेहल सेड असं आलं होतं. तो वाचायचा स्नेहाल बरोबर आहे काही चुकीचं आहे का कारण की त्याला पहिली आम्ही काय शिकवलं आहे फर्स्टला ए फॉर काना ई फॉर वेलांटी महा काय यस फॉर स्नेहाल. मला वाटलं मी पंजाबमध्येच आलो काय स्नेहाल तिकडं म्हणतात नाही मग का नाही आपण सिन्नरलाचे. बरं त्याच्या पुढं वाक्य होतं स्नेहल सेड कॅन आय गो प्ले असं काहीतरी होतं काहीतरी वाक्य. मग खाली होतं काय होतं मदर सेड. तो म्हणतो मोदर सेड काय मोदेर सेड. त्याला आम्ही काय शिकवले शाळेत ओ म्हणजे काय एक काना एक मात्रा. मग तो म्हटला मला एक काना मात्रा मो. ई म्हणजे काय एक मात्रा मोदेर सेड. याला म्हणलं मोदेर अवघडच किस्सा झाला. त्याच्या पुढं अजून डेंजर हाल होती. तो काहीतरी वाचत होता तिने वाचलं सामी. अरे म्हणलं सामी कुठं नाव ऐकलंय ते पिक्चरमध्ये सामी ना तो आहे ना कोणता तो पुष्पामध्ये सामी काहीतरी पण ते नाव होतं असं सेम आहे. पण त्याला शिकवलं काय आपण ए म्हणजे काना ई म्हणजे काय मात्रा तो सामी. मला प्रश्न पडला त्याला काय शिकू मग मी त्याला सांगितलं ए म्हणजे मात्रा ए म्हणजे इथं काय घ्यायचं मात्रा. तो बाबा तुम्ही कालच शिकवलं ए म्हणजे काना आज म्हणते मात्रा काय चाललं मला काहीच कळना. एवढी भयानक घाणणारी परिस्थिती. इंग्लिश म्हणजे सर्वात घाण. इंग्लिशने लय घाण करून ठेवली आपल्या इथं. इंग्लिश जर नसतं तर आपण खूप टॅलेंट असतो भयानक टॅलेंट असतो का नसतो लय भयानक परिस्थिती आहे. बरं जिथं टू येतो ना तो म्हणतो तो वाचितो कारण की त्याला काय सांगितलंय ओ म्हणजे काय एक काना एक मात्रा तो म्हणतो. मग त्याला म्हटलं असं नाही म्हणजे याला टू म्हणायचं. तो म्हणतो मग टू तर असं असतं सर टी यू म्हणजे का पप्पा टू. म्हटलं टू म्हणजे तू झाला उच्चारही चेंज आहे सरासरी घाणच गाणे काय भांगारगिरी इंग्लिश म्हणजे. आपल्या सर्व इज्जतीचा पंचनामा केला भारताच्या लोकांच्या कोणत्या भाषेने इंग्रजी. का आली काही कळना ती लँग्वेज. बरं मी असं म्हटलं का काही लोक म्हणतात नाही
इंग्लिश येणं गरजेचं आहे, काळाची गरज आहे. काय काळाची गरज आहे? आपल्या कुठं अमेरिकेला जॉबला जायचं आहे, आपल्याला तसं कंपनीतच कामाला जायचं आहे, आणि कंपनीत काही इंग्लिश लागतं का रे? बरं, त्यानंतर मॅनेजरला कळाली पाहिजे. बरं, मॅनेजर इथंच काम करतो सिन्नरला, त्याला इंग्लिशची काय गरज? ते मराठीत बोललं पाहिजे. साधी गोष्ट आहे ना. काय इंग्लिशची गरज आहे कळत नाही मला, तरी इंग्लिश 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 आहे, भांगारगिरी सर. जर मी उद्या कधी मंत्री झालो तर पहिलं हे काय करेन, इंग्लिशचं बंधनच करेन. डॉक्टर पण कशात करायचा? मराठीत, मराठीत लिहून द्यायचं. इंजिनियरसुद्धा कशात झाला पाहिजे? मराठीत. एक मस्तपैकी. हिंदी में, इंग्लिश लाने काही नाही सर, काय लाय. हां काय म्हणतो? इंग्लिश पण, इंग्लिशमध्ये काय झालं? पहिली गोष्ट इंग्लिशच नाही ना पाहिजे, मराठी म्हणजे मराठीच फक्त. इंग्लिशचा काय संबंध आहे? मराठी किंवा हिंदी. आपल्या भारतात दोनच चांगलं, म्हणजे एक तर स्टेट लँग्वेज पाहिजे किंवा काय पाहिजे आपल्याला, एक इंडियन लँग्वेज, दोन बास झाले. इंग्लिश नकोच आहे. जर मी कधी शिक्षण मंत्री झालो तर पहिले इंग्लिश काढून टाकी त्याच्या मायला, नकोच इंग्लिश. हां बरं, फोर्थवाला क्वेश्चन काय सांगितलं आहे? 5m² 22m प्लस 15, बरोबर ना? मग आपल्याला पहिलं काय घ्यायचं? क्वाड्रॅटिक इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये करून घ्यायचं. काय करून घ्यायचं? स्टँडर्ड फॉर्ममध्ये. मग काय बरं इथं 5m², हा प्लस इकडे आला काय होईल? -22m, आणि हा सुद्धा काय होणार आहे? -15. लक्ष द्या कार्ट्यांनो. आता काय करायला लावलंय मी तुम्हाला? स्क्वेअरच्या व्हेरिएबल बरोबर जो नंबर त्याचं कोणाबरोबर लावून द्यायचं? ज्याला कुणीच नाही त्याच्यासोबत, याचं याच्यासोबत. मग काय रे 15 5 जा 75, बरोबर का नाही? आता यांचं फॅक्टर्स पाडे. 75 हे कोणत्या तरी दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे. काय होणार आहे? 25 3 जा 75, बरोबर का नाही? आणि मध्ये काय आलं पाहिजे आपलं? -22. मग याला सांगितलं मी तुम्हाला आधीच, याला मायनस आहे ना, त्याच्यातल्या मोठ्या नंबरला हेच साईन द्यायचं. हेच कोणतं साईन आहे? मायनस. मग याच्यात मोठा नंबर कोणता आहे? मग याला मायनस द्या, बाकीच्याला काय द्यायचं? आलं का तुमचं -25 22 आलं आन्सर. जमेल का? सर्व सॉल्व करतील आणि एका शो टाकतील. कॉमेंटवर टाकायचं. कशावर टाकायचं? कॉमेंट. ग्रुपवर नाही, कॉमेंटवर टाकायचं. म्हणजे हा कसा बोलला. आणि दुसरं काय होईल महत्त्वाचं? रिव्हिजन बघशाल तुम्ही हे परत. ध्यान झालं का? नाही तर व्हॉट्सअपला दुसऱ्याशीच बोलत बसशाल. ध्यान झालं? बरं, फिफ्थवाला सॉल्व होईल ना सर्वांना? फिफ्थवाला सॉल्व होईल? फिफ्थवाला सॉल्व होईल? हा मला सांगा, फिफ्थवाला सॉल्व करून देऊ का सिक्सवाला? चला लक्ष द्या, पेन खाली द्या. चला इकडे लक्ष द्या. ए बाजार, लक्ष द्या इकडे. जास्त कळालं एक तुला? विचारू का? बोलशील का आता? सॉरी म्हण लवकर. गप्पा मारत होती ना तेवढ्यात. हां का बरं आवाज देते? ती काही लय अशी काही लय भारी काय विचारू का प्रश्न यात? नको. चालेल लक्ष द्या. कोणता घ्यायचा? सिक्सवाला घ्यायचा म्हणते का? बोलू काही? नको. मग आता सिक्सवाला क्वेश्चन काय सांगा बरं मला. क्वेश्चन नंबर 6 काय? 6x
2/x इज इक्वल टू, चला एक लक्ष द्या, एक लक्ष द्या. माझा हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचा आहे. आपल्याला डिनॉमिनेटरला कोणीच नाही पाहिजे. डिनॉमिनेटरला असलं का आपल्याला मळमळ होते, त्रास होतो ना, मग तो काढून घ्यायचा. पहिला काय करून घ्यायचा, डिनॉमिनेटरवाला काढून घ्यायचा. मग काढायचं म्हणजे खोडायचं नाही नुसतं. तर कोणी डिनॉमिनेटरला आपल्याला, मग जो डिनॉमिनेटरला असतो तिने आपण काय करतो रे, मल्टिप्लाय, म्हणजे तो आपोआप जातो ना. म्हणजे बघा ना 1/2 असेल, याला 2ने मल्टिप्लाय केला 2 जाईल ना, कॅन्सल होईल का नाही होणार. म्हणजे जो डिनॉमिनेटरला असतो तिनेच काय करायचं असतं आपल्याला, मल्टिप्लाय. म्हणून आपण काय करू शकतो इथं, मल्टिप्लाइंग बाय x टू अबोव इक्वेशन किंवा गिवन इक्वेशन. मग आता काय होईल बघा, इथं लेफ्ट हँड साईडला पण मल्टिप्लाय करावं लागतं आणि राईट हँड साईडला पण करावं लागतं ॲट ए टाईम. म्हणजेच काय होईल बरं, इथं x इन ब्रॅकेट हे टोटल xने मल्टिप्लाय करू. कशाला, 6x मायनस 2/x ला मल्टिप्लाय कशाने केलं, xने. इज इक्वल ह्या 1ला सुद्धा कशाने मल्टिप्लाय करायचं आपल्याला, xने. ओके, आता हे xने याला पहिले मल्टिप्लाय करून घ्या आणि नंतर या xने याला मल्टिप्लाय करून घ्या. मग 6 इंटू x इंटू 6x किती होणार आहे, 6x स्क्वेअर. x इंटू x म्हणजे x स्क्वेअर होईल ना, आणि इथं नसतो म्हणजे 1 असतो, 1 इंटू 6 म्हणजे 6 होणार आहे. अलग लक्षात. इथं कोणतं साईन आहे मध्ये, मायनस, म्हणून मायनस. इथं काय होईल बरं, ह्या एक्सने याला मल्टिप्लाय करायचं म्हणजे x इंटू 2 किती होणार आहे, x इज इक्वल टू 1 इंटू x का होणार आहे, x, कारण की 1ने कशाला मल्टिप्लाय करा तोच नंबर असतो, म्हणजे काय होणार आहे, x राहणार आहे. आता इथं बघा डिनॉमिनेटरला x आहे, न्यूमिनेटरला x आहे, दोघं काय होऊन जातील, कॅन्सल. म्हणजे आपलं पुढं काय होईल बरं तयार, आता 6x स्क्वेअर मायनस 2, बघा हा प्लस आहे, इकडे आलं काय होईल, मायनस x इज इक्वल टू काय, 0. पण ही आपण मेथड पद्धत बरोबर आहे का लिहिण्याची, नाही. पहिला कोण असतो x स्क्वेअरवाला, नंतर कोण असतो x वाला, नंतर असतो विदाऊटवाला. मग आता तसे आपल्याला लिहावं लागेल, देअरफॉर 6x स्क्वेअर मायनस x मायनस 2 इज इक्वल टू 0. आलं आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता तुम्हाला मी काय सांगितलं आहे, x स्क्वेअर सोबत जी टर्म आहे, जो नंबर तिने कोणा मल्टिप्लाय करायचं असतं, विदाऊट व्हेरिएबलवाल्याला. मग 6 2 किती होणार इथं, 12. 6 2 किती झाला, 12, बरोबर ना. 6 2 काय झाला, 12. आता मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे, 12, आणि ॲडिशन किती आली पाहिजे, -1. असा कोणता नंबर राहील, 4 3 किती होणार आहे, 4 3 12, बरोबर ना. पण इथं काय आलं पाहिजे आपलं, मायनस. मग इथं साईन मायनस, इथं मोठ्याला पण काय द्यायचं, मायनस, आणि लहान्याला काय द्यावं लागेल मग, प्लस. मग बघा 4 3 किती होणार आहे, 12. हा मायनस आहे, प्लस इंटू मायनस, बघा मायनस आला का नाही. इथं -4 + 3 म्हणजे काय होणार आहे, -1. आणि याला रिप्लेस करायचं ना आपल्याला, मग दोघांना पण आपण काय देऊन टाकू, x. बाकीच्या संख्या तशाच राहून जातील, बरोबर. मग आता काय राहिलं, 6x स्क्वेअर मायनस 4x प्लस 3x मायनस 2 इज इक्वल टू 0. मग पहिल्या दोन टर्ममधून कोणतरी एक कॉमन येणार आहे आणि दुसऱ्यामधून पण कोणतरी एक कॉमन येणार आहे. बघू आपण इथून कोण कॉमन येईल बरं, 2 कॉमन येईल ना. 2च्या टेबलमध्ये 6 पण आहे, 2च्या टेबलमध्ये 4 पण आहे, म्हणजे 2 कॉमन निघेल. अजून कोण निघेल, x. माझा 6 मधून 2 कॉमन काढल्यामध्ये राहील 3, का 2 3 6. 1x कॉमन काढल्यामध्ये x राहणार आहे, अजून मायनस आहे मायनस. 4 मधून 2 कॉमन काढला 2 राहणार आहे, x ऑलरेडी कॉमन काढलाय म्हणजे ब्रॅकेट कंप्लीट होऊन जाणार आहे. इथं कोणतं साईन आहे, प्लस, मग प्लस राहणार आहे. इथं 3x आणि इथं 2 आहे, कोणी कॉमन निघायला चान्स आहे का, नाही. जेव्हा कधी कॉमन निघत नाही तेव्हा नेहमी 1 कॉमन काढायचा. 1 म्हणजे कधी कॉमन निघतं त्याला काही प्रॉब्लेम नाही. 1 जर बाहेर असेल तर मध्ये तशीच ठेवून द्या. काय आहे, 3x मायनस 2 इज इक्वल टू 0. दोन्ही बॉक्स सेम आले का, दोन्ही बॉक्स सेम आलं तरच आपला आन्सर बरोबर राहील, अन्यथा नाही. मग काय होईल, एक बॉक्स घ्या फक्त 3x मायनस 2 आणि दुसऱ्या बॉक्समध्ये काय टाकायचं ब्रॅकेटमध्ये 2x प्लस 1 इज इक्वल टू 0.
इथपर्यंत काय आलं. दोघांना पण काय घ्यायचं आता इक्वल टू 0 घेऊन टाकायचं आहे. देअरफॉर 3x - 2 = 0 अँड 2x + 1 = 0. मी इकडे लिहितो वाटलंच तर. नेक्स्ट पुढं काय होईल बघा. पुढं काय होणार आहे आता, हा -2 तिकडे जायला काय होणार आहे, प्लस होऊन जाणार आहे. म्हणजेच काय होईल 3x = काय 2 अँड दुसरं काय होऊन जाणार आहे 2x = -1. इथं x ची व्हॅल्यू काढायची, हा 2 मल्टिप्लाय इकडे आला काय होईल. देअरफॉर काय होईल मग इथं x = 2/3 अँड इथं हा 2 पुन्हा मल्टिप्लाय इकडे आला काय होईल डिवाइड. मग x = काय -1/2 and this is our solution. And therefore आपण शेवट काय लिहितो मग, therefore x = 2/3 and -1/2 are roots of given quadratic equations. येईल का लिहिता.